You can start. I have started the recording. शुभ संध्याकाळ मॅम. शुभ संध्याकाळ. मी कन्फ्युज आहे. आपण 10वीचा क्लास आहे ना आपला? 10वीचाच क्लास आहे. 9वी मगाशी मी 9वी मध्ये गेलेले. मीच कन्फ्युज आहे कुठे जायचंय. बर, आता आपण कालच भेटलेलो ना? येस मॅम. बर, आता आपण एक गणित सोडवलं ना, फॅक्टरायझेशन मेथड. फॅक्टरायझेशन मेथड आपण वापरली होती. फॅक्टरायझेशन मेथडने आपण एक सम सॉल्व्ह केलेलं, बरोबर आहे? एक गणित आपण सोडवलं होतं. आपण पाहिजे तर सोप्यापासून सुरू करू. जर तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथड नसेल आपण आठवत किंवा शाळेमध्ये तुम्हाला कळली नसेल तर आपण पाहिजे तर ही सगळी गणितं सोडवूया. ठीक आहे? म्यूट करा सगळ्यांनी. म्यूट करा सर्वांनी. बरं, आपण आहे ना फॅक्टरायझेशन मेथड पुन्हा एकदा शिकू, म्हणजे तुम्हाला कसं व्यवस्थित लक्षात राहील. आपण पहिल्या गणितापासून सॉल्व्ह करायला सुरुवात करूया. त्याला अवयव पद्धत अवयव पद्धत म्हणतात का? हो 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 हो, अवयव पद्धत, बरोबर. इथे पहिल्या गणितापासून सुरू करूया, म्हणजे तुम्हाला. हॅलो मॅम, तुम्ही प्लीज बोला. मॅमला सांगाल का ते रिमूव्ह करायला? अजून पण येतोय सारखंच वाचतंय ते. तुम्ही मॅम. हो मॅम. हो हो मॅम, सारखंच कॉल करायला ते सारखं वाजायला, त्याच्यामुळे डिस्टर्ब व्हायलाय. कोणतरी सांगा. किती वेळ झालं? कोण ऍड? तुमच्या मुलांमध्ये कोण नसेल ना? मॅम, तो 8वीच्या ग्रुप मध्ये कॉल करतोय कोणतं? मग ते तुम्हाला कसं येतंय 8वीच्या ग्रुप मधला कॉल? मॅम, माझी बहीण 8वी मध्ये आहे आणि 8वीच्या वर्गामध्ये. येस मॅम, आणि तो ग्रुप आहे त्याच्यामुळे ते सारखं. अच्छा अच्छा. मॅम, आम्हाला येत नाही कॉल. बरं. मॅम, तो वेगळा ग्रुप आहे. हा, 8वीच्या ग्रुप मध्ये म्हणून वेगळा ग्रुप आहे ना, म्हणून. बरं, ते 8वीची मुलं सांगितलं असेल, 8वीच्या मुलांनी कदाचित. त्या ग्रुपमध्ये येतोय ना कॉल. तिथे स्क्रीन दिसते आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचे. अवयव पद्धत वापरायची आहे. काल आपण एक गणित शिकलोय. आज आपण पुन्हा याच्यातले जास्तीत जास्त गणित आपल्याला सोडवायला आपण शिकायचे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिलं जे गणित आहे ते x वर्ग वजा 15x अधिक 54. बरोबर 0. अवयव पाडताना पहिली स्टेप काय आहे माहिती आहे? 3-4 स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये. पहिली जी तुमची पायरी आहे, पहिली स्टेप जी आहे त्याच्यामध्ये काय करायचं? तुमचा जो ए आहे, स्क्रीन दिसते सर्वांना? हो मॅम. बर, तुमचा जो ए आहे तो ए आणि सी पहिला आधी मल्टिप्लाय करायचा. आता इथे ए तुम्हाला काही दिला नव्हता, इथे काही नव्हतं. याचा अर्थ ए तुमचा काय आहे? 1 आहे. आहे. हँग झालं.
एक्स स्क्वेअर मायनस 15x. ए आणि सी चा आधी मल्टिप्लिकेशन करायचं. इथे ए काही नाही म्हणजे 1 आहे आणि सी इथे 54 आहे. 1 इंटू 54 54 येतात. मग आपण काय करायचं, 54 आपल्याला असे 2 नंबर शोधायचे आहेत, अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांचा गुणाकार 54 येईल, 54 येईल आणि ज्यांची बेरीज ऍडिशन, हे इथलं चिन्ह बघायचं की आपल्याला त्यांचं सबट्रॅक्शन पाहिजे की ऍडिशन पाहिजे. हे आपल्याला लास्ट जो आपला पद आहे, शेवटचा तिसरा जो टर्म आहे, त्याच्या चिन्हावरून आपल्याला बघायचंय की त्यांची बेरीज हवी आहे तुम्हाला की वजाबाकी. मला काय हवी आहे, मला हवी आहे बेरीज. आता कालच्या गणितामध्ये वजाबाकी होती, म्हणजे मला अशा 2 संख्या शोधायच्या आहेत ज्यांची बेरीज जी आहे ती काय आहे, 15 आहे. गुणाकार 54 आणि बेरीज 15. माझ्या कोणत्या 2 संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 54 येतो? 9 आणि 6. 9 54. म्हणजे 9 आणि 6 अशा संख्या आहेत. वजा 9 आणि वजा 6 येईल. येस मॅम. बरोबर, 9 आणि 6. आता 9 आणि 6 अशा 2 संख्या आहेत ज्यांचा गुणाकार 54 येतो आणि बेरीज जी आहे ती 15 येते. पण मला आता यांना चिन्ह द्यायचे. चिन्ह काय द्यायची आहेत, तर मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यायचं, म्हणजे 9 ला ऋण चिन्ह आहे आणि या दोघांची बेरीज व्हायला पाहिजे की नाही. मग बेरीज कधी होते, जेव्हा दोघांची चिन्ह सेम असतात. हा, असं काय येत होतं मेसेज, झालंय की नाही तेवढं. मॅम हा, तर ऋण ऋण चिन्ह येणार. काय झालं, म्हणते नाही ना ते व्हॉइस कॉल, ते सारखं सारखं वाचतंय आवाज नाही लॅपटॉपवर. घेता येत तुझा, काय झालं? मॅम तो मगाचा व्हॉइस कॉल होता ना, तो अजून कट नाही झाला, ते सारखं सारखंच वाचतंय, खूप डिस्टर्ब होतं. हा का, एक मिनिट. 8वीच्या मुलांना कसं डिस्टर्ब नाही होत आहे? 8वीच्या मुलांचा क्लास नाहीये का? मॅम प्रेमा मॅमनी ना त्यांना रिमूव्ह केलं आय थिंक. केलं ना, ठीक आहे. येस मॅम, केलं आता. ठीक आहे. तर आपले जे अवयव आहेत ते ऋण 9 आणि ऋण 6 येणार. का, कारण आपल्याला ऋण 15 यापासून उत्तर पाहिजे, म्हणजे ऋण 15 मधलं पद जे आहे ते इथे आलं पाहिजे. बेरीज व्हायला पाहिजे. बेरीज व्हायला पाहिजे तर दोघांची चिन्ह सारखी असणार. आणि एकदा चेक करायचं की मधलं पद मला मिळतंय का, तर ऋण 9 आणि ऋण 6 यांची दोघांची बेरीज होऊन ऋण 15च मिळणार आहेत आपल्याला. म्हणजे आपले हे अवयव आहेत ऋण 9 आणि ऋण 6. आता या अवयवांनुसार, या फॅक्टर्स नुसार आपण या मधल्या पदाची फोड करायची. पहिला आणि शेवटचं पद आहे तसंच ठेवायचं. पहिलं पद x वर्ग आहे, हा एक नाही लिहिला तरी चालतं. आणि हे जे मधलं पद आहे ना ऋण 15x, त्याची फोड या अवयवांमध्ये करायची, या फॅक्टर्स मध्ये त्याला स्प्लिट करायचं. मग कसं स्प्लिट करायचं, हे -15x आहे ना, मग त्याला आपण कसं लिहू शकतो, -9x आणि -6x प्लस -6 -54. तर इथे आता 2-2 पदांची आपण काय करायची, जोडी बनवायची, पेअर बनवायची आणि त्याच्यातून जर काही सामायिक काढता येतंय तर ते काढायचं. आता इथे आपल्याला x वर्ग वजा 9x
वजा 6x आणि 54. मग हा आधी हे जे दोन पद आहेत या दोघांमधून काहीतरी सामायिक काढायचं. तर या दोन पदांमधून तुम्हाला काय सारखं दिसतंय? मॅम एक्स आपण एक्स बाहेर काढू शकता. मग एक्स बाहेर काढल्यानंतर इथे एक्सचा वर्ग आहे. एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स आहे. त्यातला एक एक्स आपण बाहेर काढू. हा, मग एक एक्स शिल्लक राहणार आणि ह्या पदामध्ये एक्स गेला बाहेर आणि फक्त 9 राहिले. आता जेव्हा पण तिसऱ्या पदाला नेहमी लक्षात ठेवायचं, तुमचा जो थर्ड टर्म आहे, तिसरं पद आहे, त्या तिसऱ्या पदाला जर ऋण चिन्ह असेल, बघा हे पहिलं पद, दुसरं पद आणि हे तिसरं पद 6x आहे, त्याला ऋण चिन्ह आहे. मग तुम्ही काय करायचं माहित आहे, जेव्हा पण तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आलं ना की ऋण चिन्ह पण बाहेर काढायचं आणि या दोघांमध्ये जर कोणाच्या टेबलमध्ये ते असतील तर ते बाहेर काढायचं. एक्स तर याच्यातून बाहेर नाही येणार कारण एक्स फक्त याच्याकडेच आहे, चौथ्या पदामध्ये एक्स नाहीये. त्यामुळे आलं बाहेर. तर या सहगुणक कशाच्या टेबलमध्ये आहेत? 6 आणि 54 कोणाच्या पाड्यात येतात? मॅम 6 आणि 54. 6 आणि 54 दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात? हे 6 आणि हे 54 हे दोन्ही कोणाच्या पाड्यात येतात? 6च्या. मग तुम्ही कॉमन काय काढणार? सामायिक काय काढणार? 9 नाही, 6 सामायिक काढायचं. हा, कारण हा 54 तुम्हाला असा लिहिता येतो 6 9 6 9 54. मग या दोघांमधून 6 तुम्ही सामायिक काढणार. 6 सामायिक काढल्यानंतर इथे राहणार एक्स याच्यातला आणि ऋण चिन्ह बाहेर काढल्यामुळे हे पुढचं चिन्ह बदलता. तिसऱ्या पदाला जेव्हा ऋण चिन्ह असतं ऋण येत तेव्हा ते आपण बाहेर काढतो आणि ऋण चिन्ह बाहेर काढल्यामुळे पुढचं चौथ्या पदाचं चिन्ह बदलतं. मॅम ते आणि मग ऋण इथे काय धन राहणार? समजत नाहीये, मायनस 6 प्लस वापरा. म्हणजे मॅम ते ऋण काय असतं धन काय असतं ते लक्षात येत नाही, म्हणून मायनस प्लस हे शब्द वापरा असं सांगते. हो मॅम. अरे पण काही मुलं मराठी मीडियमचे आहेत त्यांच्यासाठी. तर इथे मायनस साइन बाहेर काढल्यावर कुठे साइन आहे? हा, जर मायनस साइन बाहेर काढली तिसऱ्या पदाला, जर तिसऱ्या टर्मला थर्ड टर्मला जर मायनस साइन आहे तर मायनस साइन पण कॉमन काढायची आणि पुढच्या टर्मची साइन चेंज होते. आणि इथे 6 9 54 कारण 54 आपण 6 गुणिले 9 असं लिहितो आणि त्यातला 6 आपण बाहेर काढला, दोघांमधला 6 कॉमन काढलेले आहे. मग इथे एक्स राहील आणि इथे 9 राहील आणि साइन चेंज होणार कारण मायनस साइन पण आपण कॉमन काढलेली आहे. इज इक्वल टू 0. मग हा जो एक ब्रॅकेट आहे हा पण कॉमन काढायचा, तो सेम ब्रॅकेट आहे तो कॉमन येणार x मायनस 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये येणार x मायनस 6 इज इक्वल टू 0. आता याच्यामध्ये तुम्ही काय करणार? दोन कंसांचा गुणाकार जर 0 आहे, दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 आहे तर याचा अर्थ कुठलं तरी एक ब्रॅकेट 0 असणार कारण दोघांचा गुणाकार 0 कधी असणार? दोन संख्यांचा जेव्हा त्याच्यातली एक कुठली तरी 0 असेल. बरोबर ना? दोन पदांचा संख्यांचा गुणाकार 0 कधी? जेव्हा त्याच्यातली एक 0 असणार. मग एकतर x मायनस 9 इज इक्वल टू 0 असणार और x मायनस 6 इज इक्वल टू 0. दोघांपैकी काहीतरी एक 0 असणार. मग याच्यावरून आपण x ची व्हॅल्यूज काढायच्या. आता x मायनस 9 इज इक्वल टू 0, हा मायनस 9 तिकडे नेला, प्लस 9 झाला और हा मायनस 6 तिकडे गेला, प्लस 6 झाला. मग हे तुमचे रूट्स आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. एक 9 आहे आणि दुसरा 6 आहे. याच्यामध्ये कोणाला काय कळलं नाहीये? डाऊट आहे काय? समजलं मॅम. समजलं मॅम. आता हे 5वं की 6वं दाखवू तुम्हाला याच्यातलं गणित? मॅम 6वं घ्या. मॅम.
6x वजा 2/x बरोबर 1 सगळीकडे ते. आता इथे पहिल्यांदा काय करायचं, आपल्या नॉर्मल जो आपला स्टँडर्ड फॉर्म आहे त्याच्यामध्ये आपलं इक्वेशन आणायचं आहे. आता आपलं नॉर्मल फॉर्म असा आहे ax² + bx + c = 0. म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला काही नकोय. मग आधी काय करायचं, याचा जो डिनॉमिनेटर आहे तो काढून टाकायचा आहे. डिनॉमिनेटर मधला जो नंबर व्हेरिएबल आहे डिनॉमिनेटर मध्ये आपल्या, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, एक्स आहे, तर तो घालवायचा आहे. तर एक्स ने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. 6x × x - 2/x × x = 1 × x. कारण एक्स घालवायचं आहे, इथे x निघून जाणार. आता दिसताना आधी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिसत नाहीये, पण जेव्हा तुम्ही सिम्प्लिफाय कराल, दिसते का स्क्वेअर कुठे दिसतोय का? कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये व्हेरिएबलचा स्क्वेअर पाहिजे, पण इथे दिसत नाहीये. तर आपल्याला वाटेल अरे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये, पण मल्टिप्लाय केल्यानंतर इथे x² आपल्याला मिळतो. बघा हा काय झालं, कोणाला काय विचारायचंय? मॅम त्या पूर्ण इक्वेशनला एक्स ने मल्टिप्लाय केलं का? हो, पूर्ण इक्वेशनला करायचं. कारण एक्स हा जो आहे हा डिनॉमिनेटर मधून आपल्याला घालवायचा आहे की नाही. मग तो जाणार कधी, तो डिनॉमिनेटर मध्ये आहे म्हणजे खाली आहे म्हणजे डिवाइड आहे, तो जर घालवायचा आहे तर मल्टिप्लाय करावं लागेल. मग 6x - 2/x = 1 या तिन्ही टर्म्सना x ने मी मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय करताना एकाला नाही करायचं, पूर्ण इक्वेशनला करायचं असतं. त्यामुळे मी पूर्ण तिन्ही टर्म्सना x ने बघा मल्टिप्लाय केलं. तिन्ही टर्मला x ने मल्टिप्लाय केल्यावर इथे जो हा डिनॉमिनेटरचा x आहे तो या न्यूमरेटरच्या x बरोबर कॅन्सल होईल. मग काय होईल, 6x × x 6x² होणार मायनस इथे 2 बरोबर आहे 1x किंवा x. आता हा जो टर्म आहे हा तुमचा कितवा टर्म आहे? आपला नॉर्मल जो फॉर्म आहे तो असा आहे ax² + bx + c सेकंड = टर्म. 0. मग हा पहिला टर्म हा आहे, सेकंड टर्म. हा सेकंड टर्म आहे. मग हा मध्ये घ्यायचा. बाकी हे दोन जे आहेत ते डावीकडेच आहेत, हा उजवीकडे आहे. याला उजवीकडून डावीकडे आपल्याला न्यायचा आहे. मग डावीकडे नेताना तो मध्ये जाणार आणि मायनस होणार, -1x. आणि हे 2 मायनसच आहेत, ते लेफ्टलाच आहेत, लेफ्टलाच ठेवणार आहे आपण. त्याची साईन नाही चेंज करायची, त्याची फक्त मी त्याला इकडे सरकवलं, फक्त लेफ्ट साईडलाच आहे तो, त्यामुळे तो मायनसच राहणार. मग हे तुमचं आधी आपलं इक्वेशन बनलं नॉर्मल वाला. कोण? आता आपण याचे फॅक्टर्स काढायचे जसं आपण शिकलेलो आहोत. a आणि c चं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 2 12 अशा दोन संख्या शोधायच्या ज्यांचा गुणाकार 12 आहे आणि वजाबाकी 1 आहे. अशा कोणत्या दोन संख्या ज्यांचा गुणाकार 12 आणि हे चिन्ह बघायचं आपल्याला, वजाबाकी पाहिजे की बेरीज. मग अशी आपल्याला बेरीज हवी होती, आता मला वजाबाकी पाहिजे. किती पाहिजे वजाबाकी? 1. अशा कोणत्या दोन संख्या आहेत ज्यांचा गुणाकार केला की 12 येतो आणि त्यांची जर बेरीज केली, सॉरी मॅम जर 3 वजाबाकी केली मल्टिप्लाय तर बाय 1 4. येतो. 4 त्रिकोण 12. 3 मल्टिप्लाय बाय 4. मॅम आणि 4 3. त्रिकोण 12. बरोबर. उद्या तुमचा सण आहे का? तुमच्या इथे करतात का? येस Yes, मॅम. ma'am. उद्याचा येस मॅम. शाळांना सुट्टी असते तुमच्या इथे? Yes, ma'am. येस मॅम. येस. अरे वा, बैल पोळा ना, पोळा सण ना तुमचा? हो मॅम. हो मॅम. आमच्याकडे पण करतात, पण आमच्याकडे वेगळं पिठोरी म्हणून असते ते एक, ते वेगळं. मॅम उद्या क्लासला सुट्टी असेल का? आयडिया नाही काय, मला फक्त असं आठवलं की अरे उद्या श्रावण अमावस्या आहे ना, तर म्हटलं तुमच्या साईडला तिकडे तो सण साजरा करतो आपण. येस. मग शाळांना सुट्ट्या देतात का? म्हणजे इकडे नसतात सुट्ट्या Yes. मुंबईला. हो मॅम सुट्ट्या आहेत.
नाही मॅम सुट्टी. म्हणजे तुम्ही गावाकडे मॅम असं आम्हाला आहे कधी सुट्टी. गेलेत? नाहीये का? तुम्ही असं कधी गावाकडे राहायला नाहीत का? मुंबई. म्हणजे मी पहिली पर्यंत गावी होती. पहिलीचं शिक्षण माझं फक्त गावाला झालं. नंतर मग मुंबई. कुठल्या गावाला पण? हा, आमचं गाव Yes. आमचं गाव रायगड मध्ये, रायगड, माणगाव, रायगड जिल्ह्यात. हो. जवळ आहे ते. मॅम पण एक सांगू का, शहरामध्ये जितकं आपण म्हणजे शहरामधल्यापेक्षा गावाकडे खूप मनसोक्त सगळे सण साजरे करता मज्जा येतात असते. आणि सगळ्या सणांची मज्जा पण घेता येते. खरंच गावाकडेच मजा आहे खरी, शहरामध्ये काही नाहीये. त्यामुळे तुम्हाला गावातच असं काही चांगल्या नोकऱ्या सरकारी वगैरे मिळाल्या तर बघा. MPSC UPSC देऊन शहरामध्ये गावांकडे तुम्हाला चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात. हो. आणि मस्त गावातलं आयुष्य एकदम शांत आणि छान आहे, दगदग नाही. मॅम इथे रोज तुमच्याकडे धक्का मग रायगडकर पण नाही का साजरा केला सण? रायगड काय? तुम्ही रायगड तुमच्या गावातही नाही साजरा केला कधी? पोळा सण आमच्याकडे नसतोच, म्हणजे जो बैल पोळा सण आहे ना तो आमच्या साईडला नाहीच आहे. रायगड कोकणपट्ट्यात नाही साजरा करत तो. कोकणात नाही साजरा करत. कोकणात तो गणपतीच्या आधीचा एक सण असतो तो साजरा करतात. हा, तिकडे जास्त शेती नसते ना. मॅम तुम्ही शेती दहीहंडी आहे ना, साजरी शेती आहे. मॅम काय ते? तुम्ही दहीहंडी साजरी केली ना, तुम्ही तुमचा स्टेटस पाहिला आहे तो. हा 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 दहीहंडी जोरात असते ते गावाकडे, गावाला असतं आमच्या. माझा म्हणजे आमचं आत्ताचं गाव अलिबाग आहे. अलिबाग ऐकून असाल ना तुम्ही, ते आहे. येस मॅम. येस मॅम. आणि माहेरचं गाव रायगड आहे, सासरचं गाव अलिबाग आहे. तर अलिबाग तर आणखी जवळ आहे आम्हाला, त्यामुळे ते लगेच जाऊन येता लगेच. अलिबाग छान आहे बघायला. कधीतरी ना आमच्यामध्ये जेव्हा तुम्ही प्रेमा मॅम सोबत आम्हाला भेटायला याल ना, तेव्हा आमच्या गावाला नक्की व्हिजिट करा. खूप छान आहे हो आमचं हो गाव. हो. तुमच्या गावाचं नाव काय आहे? वाघोली. 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 जिल्हा कोणता तुमचा? धाराशिव. धाराशिव. अच्छा, येऊ मॅम लास्ट आमचा टाइम. जळगाव जिल्हा आहे. पण आता तुम्ही 10वी झाल्यावर तर तुम्ही आम्हाला सोडून जाणार, आम्हाला खूप वाईट वाटतं. मॅम प्लीज तुम्ही तरी असं म्हणू नका, कारण आमच्या स्कूलमध्ये पण सगळे शिक्षक आम्हाला असंच म्हणतात. असंच बोलतात ना? येस मॅम. मी तर जेव्हा राधिका मॅमना पण बोलते. म्हटलं खूप छान मुलं आहेत ते, खूप असं 10वीला आहे तर आम्हाला खूप वाईट वाटतं. अरे पुढच्या वर्षी नसणार ही मुलं आमच्या बरोबर, तर मला खूप वाईट वाटतं. मी माझ्यामध्ये आमच्या 9वी 8वीला नाही ना शिकवलेलं तुम्हाला? मॅम तुम्ही आम्हाला ना शिकवलंय तुम्ही. हो, 8वीची स्कॉलरशिपची तयारी पण तुम्हीच करून घेतली होती. येस मॅम. हो मॅम. अच्छा. तर मला तर तुम्हीच खूप आवडता, म्हणजे तुम्ही मुलं फारच. 9वीची पण आहेत चांगली, पण ते खूप बडबड करतात 9वीची मुलं. तुमच्याच इथले असतील ना शाळांमधली, ती पण चांगले आहेत, हुशार आहेत. हो. पण तुम्ही आता आम्हाला सोडून जाणार 1 वर्षाने, तर मला फार वाईट वाटतं. येस मॅम. हो तर पण चांगलं करा, सगळ्यांनी मोठे व्हा, मॅम. खूप यशस्वी व्हा आणि आमची आठवण काढा. हो मॅम, Yes, ma'am. नक्कीच विसरणार येस नाही. मॅम. ते म्हणतात ना, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. हो ना, तेच ना, बरोबर गोष्ट आहे. बर, आपल्या गणिताकडे वळूया. आता इथे आपल्याला 2 अवयव आपल्याला मिळाले, आता यांना चिन्ह द्यायचे. चिन्ह देताना काय करायचं असतं, मधल्या पदाचे चिन्ह मोठ्या संख्येला, म्हणजे 4ला ऋण चिन्ह जाणार, कारण मधल्या पदाला ऋण आहे. आणि ह्याला काय देऊ बरं? 3ला प्लस. कोणतं चिन्ह द्यावं लागेल? प्लस. आणि प्लस. दोघांची
वजा दोन बाकी -1 आन्सर यायला पाहिजे ना. -1 आन्सर म्हणजे Yes, यांची ma'am. सबट्रॅक्शन व्हायला पाहिजे. आता मधल्या पदाची फोड करायची आपण. पहिलं पद असंच ठेवणार 6x वर्ग. मधलं पद जे आहे ते ऋण 4x आणि धन म्हणजे -4x + 3x आणि तिसरं पद -2 आहे तसंच. मधल्या पदाची फक्त फोड करायची. पहिला आणि तिसरं पद आहे तसंच लिहिले बघा मी. हे बघा. मॅम म्हणजे मधलं जे पद आहे त्याच्या जागेवर हे दुसरं पद हे लिहायचं. आणि फक्त x लावायचं त्याला -4x + 3x. कारण मधलं पद -1x आहे ना. -1x बोललं तर -1x कसे मिळणार? -4x + 3x. 4x याचा आन्सर -1x येतं. अशी फोड करायची त्या मधल्या पदाची. ठीक आहे. आता आपण 2 आता आधी 3 पद होती, आता 4 पद झालेली आहेत. आणि 4 पदांमध्ये दोघांचा गट करायचा आणि त्याच्यातून आपण सामायिक काढायचं आहे. आता याच्यातून आणि याच्यातून आपण सामायिक काढू. तर याच्यातून तुम्हाला कोणाच्या पाढ्यात येतात ते बघायचे. सहगुणक. हे सहगुणक 6 आणि 4. 6 आणि 4 x तर याच्यातून सामायिक येणारच आहे, कारण इथे x चा वर्ग आहे, इथे x आहे, त्यामुळे x तर तुम्हाला सामायिक मिळणारच आहे. 6 आणि 4 कोणाच्या पाढ्यामध्ये येतात? दोन्ही पण संख्या 2च्या. मग 2च्या पाढ्यात येतात. मग 6 बेत्रिक 6 असतात आणि हे 2 4 असतात. तर हा जो 2 आहे तो तुम्ही सामायिक काढू शकता. 2 आणि x सामायिक येणार. मग राहणार काय? पहिल्या याच्यात काय राहणार? याच्यात 3x. 3x वजा आणि वजा इथे काय राहणार? 2x. 2. x नाही राहणार. x इथे ऑलरेडी एकच x आहे. इथे x का राहिला? कारण इथे x चा वर्ग होता. x चा वर्ग म्हणजे x गुणिले x होते. त्याच्यातला एक x बाहेर काढला, मग एक x शिल्लक राहतो. पण इथे एकच x आहे आणि तोच बाहेर काढल्याबरोबर इथे x नाही राहणार. इथे फक्त 2 राहणार शिल्लक. x नाही राहणार हा मुलांनो या दुसऱ्या पदामध्ये. कारण x जो एकच x आहे ना. 4x मध्ये इथे कसं? इथे x का राहिला? 6x वर्ग आणि 4x आहे ना. तर इथे x गुणिले x असे 2 x आहेत आणि 2 गुणिले 3 असे 6 आहेत. हा 2 आणि 1 x आपण बाहेर काढला. मग 3 आणि 1 x शिल्लक राहिला इथे. इथे कसं होतं? इथे एकच x आहे ऑलरेडी आणि त्याच्यातला 2 आणि x बाहेर काढला. 2x बाहेर काढले ना आपण. मग राहिलं काय? फक्त इथे 2च शिल्लक राहणार. 2. कारण x ऑलरेडी 2. काढलेला आहे. x गेला बाहेर. x राहणारच नाही याच्यामध्ये. नाही कळलं का? असं समजलं मॅम. बर. x आपण कॉमन काढल्यानंतर इथे एकच x असल्यामुळे x निघून जातो बाहेर. त्यामुळे फक्त 2 राहणार. आता या दोघांमध्ये काय सामायिक आहे? कोणाच्या पाड्यात येतात का 2 आणि 3? 1च्या. 1च्या. म्हणजे काही सामायिक नसेल तर 1. आणि तिसऱ्या पदाला अधिकच चिन्ह आहे त्यामुळे अधिक 1. जर तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह असेल तर ऋण चिन्ह पण बाहेर काढायचं, मायनस साईन पण बाहेर काढायचे आणि पुढच्या टर्मचे साईन चेंज करायचे असते. कधी जेव्हा थर्ड टर्मला मायनस साईन असेल तर, आता इथे प्लस आहे त्यामुळे पुढची साईन बदलणार नाही. आणि +1 कॉमन काढल्यामुळे आता 1 मुळे काय फरक नाही पडत, त्यामुळे आहे तसंच. 3x वजा 2. आता एका ब्रॅकेट मध्ये काय लिहायचं? एका ब्रॅकेट मध्ये 3x वजा 2. 3x वजा 2 आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2x 2x अधिक 1. 2x अधिक 1 बरोबर 0. आता 3x वजा 2 बरोबर 0 किंवा 2x अधिक 2x बरोबर 0. मॅम हा तिथे ना 2x अधिक 1 कसं आलं? एक मिनिट. एक ब्रॅकेट जो कॉमन आहे हा एकदा लिहायचा. हा बघा, हा सेम ब्रॅकेट आहे ना 3x वजा 2, तो एकदा लिहायचा. तो बाहेर काढतो आपण, कॉमन काढतो. आणि दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हे 2x आणि हा अधिक 1 असं लिहायचं.
म्हणजे इकडचं आपण बाहेर काढलेला आणि इकडचं असं. येस मॅम आणि समजलं. हा जो सेम ब्रॅकेट आहे तो एकदाच लिहायचा आहे. ओके मॅम. मग 3x - 2 बरोबर 0 किंवा मग 2x + 1 बरोबर 0. आता याच्यावरून आपण एक्सच्या किमती काढायच्या, आपण नेहमी जशा काढतो. आधी हा -2 तिकडे न्यायचा, तो +2 होणार, आणि इकडे हा जो +1 आहे तो तिकडे न्यायचा, तो ऋण1. आता हा 3 तिकडे जाऊन भागिले होणार, इकडे गुणिले, आणि इकडे 2 गुणिले, तो तिकडे जाऊन भागिले. x बरोबर -1/2. आणि इथे आली x बरोबर 2/3 आणि x बरोबर -1/3. साक्षीने भाषण छान केला, मी ऐकला. साक्षी छान केला. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. तर पुढे आपण, हे गणित कळलं? येस मॅम. येस मॅम. मॅम आता इथे मला स्क्रीनशॉट घ्यायचा होता. स्क्रीन थोडी लहान करता का? बर, 1 मिनिट. अभ्यास एकदम जोरात करायचा आहे तुम्ही. 1 मिनिट. मॅम येस मॅम भेटला. मॅम तुमचं ना गेल्या वर्षी कोणतरी 10th मध्ये होतं ना? माझ्या नंदेची मुलगी होती, तिला 96% मिळाले. 96 पॉइंट वाव. समथिंग काहीतरी. ती अभ्यास खूप करायची. छान. मॅम आता तुम्हाला माझा मुलगा 10th पुढच्या पैकी वर्षी, मला ना 80% होते. पण छान होते मॅम. 80% तेव्हा खूप होते. म्हणजे माझ्या शाळेमध्ये पहिला नंबर आलेला तेव्हा, फर्स्ट आलेले स्कूलमध्ये आमच्या. आणि मॅम आता मार्क म्हणजे एवढी काय महत्वाची गोष्ट राहिली नाही. म्हणजे त्याला मिळतात आजकाल, जास्त. असं काय फार. हा येस मॅम. हा, म्हणजे तुम्ही सीबीएसई बोर्ड पण 100%, आमच्या वेळेला तर कोणाला 95 पण मी ऐकले नव्हते. आमच्या वेळेला मार्क 95%. म्हणजे 90च्या वरती म्हणजे खूप हुशार, अति हुशार. पहिले असं शाळेतून 20 मार्क देत नव्हते, आता ते शाळेतून 20 मार्क येतात ना. सगळे देतात. आणि लँग्वेज मध्ये तर कधीच फायनलला पण नाही द्यायचे बोर्डाच्या पेपरमध्ये. आणि आता लँग्वेज मध्ये पण मुलांना 100% मिळतात, म्हणजे सगळ्यामध्ये पैकीच्या पैकी मिळाले ना मार्क. म्हणजे लँग्वेजेस मध्ये पण 100 पैकीच्या पैकी कधी दिलेच नाही आम्हाला. म्हणजे शाळेत पण नाही दिले, आणि फायनल बोर्डाच्या पेपरमध्ये पण कधी पैकीच्या पैकी कोणाला मिळाले नाही आमच्या वेळेला. एखाद्या वेळेस ना बाकीच्या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पडतील, पण मराठीचे शिक्षक बाकीच्या विषयात आरामात. मराठी, आता तुमची हायर लेवल लँग्वेज, हाय लेवल लँग्वेज मराठी आहे, तर तुम्हाला मराठीमध्ये पैकीच्या पैकी देतात म्हणजे आश्चर्य आहे. इंग्लिश मिडियम वाल्यांना इंग्लिश मध्ये देतात ते आश्चर्य आहे. आणि स्कूल मधले शिक्षक असतात ना, ते किती पण मोठं उत्तर लिहू द्या आणि किती पण छान लिहू द्या, पण ते मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क देतच नाहीत. आता नाही देत, पण बोर्डवाले देतात आजकाल. म्हणजे शाळेतले नाही देत शिक्षक, आपण बोर्डवाले देऊन टाकतात. येस मॅम. हो. आमच्या वेळेला तर सगळे सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स हे सगळे 150 मार्काचे पेपर होते आमच्या वेळेला. इतिहास, भूगोल 75 मार्काचा पेपर होता, आणि इतिहास, नागरिकशास्त्र 75. तुम्हाला 40 मार्काचा, आम्ही 75 मार्काचे पेपर लिहिले. येस मॅम, तुम्ही खूप हुशार होता. अडीच तासामध्ये, आणि ते पण 2.5 तासच. 75 मार्काचा पेपर, आणि तुम्हाला 2 तास 40 मार्काचा पेपर लिहायचा असतो. आणि ना मॅम, गणित अवघड गणित सोपं करून सांगणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे, आणि ते तुम्ही करून दाखवता.
मॅम आमच्या हो. स्कूलमध्ये ना म्हणजे गणिताच्या टीचर आहेत त्या, म्हणजे सोपं, म्हणजे आता तुम्ही कसं एखादा कन्सेप्ट गणितातली किंवा एखादं गणित ते खूप अवघड असेल तर तुम्ही ते किती सोपं करता येईल तितकं सोपं करून सांगता, पण आमच्या ज्या स्कूलच्या टीचर आहेत ना ते त्याला जितकं अवघड बनवता येईल तितकं अवघड बनवतात. हे हा का? तुमच्यात खूप डिफरन्स आहे खरंच ते मॅम. त्यांना त्यांना थोडा अजून एक्सपिरियन्स घ्यावा लागेल, म्हणजे अनुभव कमी पडतो कधी कधी. म्हणजे गणित तुम्ही चांगलं कधी शिकू शकता जेव्हा तुम्ही खूप वर्ष शिकवाल ना, अनुभवातूनच तुम्ही शिकवू शकता. म्हणजे शिकवायला पण अनुभव पाहिजे. असं तुम्ही लगेच आले शिकवायला आणि तुम्हाला चांगलं गणित कधी शिकवता येत नाही. म्हणजे आता समजा नवीनच टीचर असतील, सध्याच तुमच्या शाळेत आल्या असतील त्या, तर मग नाही जमणार त्यांना. त्यांनी ना हो मॅम, ते खूप खूप जुन्या मॅम जुन्या आहेत आहेत का? त्या. अच्छा. हो 20-21 वर्षाच्या मॅम आहेत, पण ते बापरे. म्हणतात ना येस मॅम. गणित जर सोपं करून सांगायचं असेल तर ते एखाद्याच्या म्हणजे एखाद्यामध्ये असतं की ते सोपं करून सांगण्याची स्किल हा, असते, ती स्किल तुमच्यामध्ये असते. आहे. हा. आमच्या आम्ही कॉलेजमध्ये मी मॅथ्स घेतलेलं ग्रॅज्युएशन मध्ये, बीएससी मध्ये असताना. तर एक सर होते, म्हणजे ते खूप हुशार होते, खूप हुशार. म्हणजे बाकीचे जे टीचर्स आहेत ना, ज्या आमच्या फेवरेट होत्या टीचर, म्हणजे त्या खूप एवढं चांगलं शिकवायच्या ना, की ते शिकवलेलं आम्हाला त्यांनी शिकवलेलं आवडायचं. आणि ते जे सर होते ना ते तर बाहेरून दुबई वगैरे त्या कॉलेजेस मधून शिकवायला होते, म्हणजे तिकडून आम्हाला शिकवायला आले, म्हणजे ती तिकडची नोकरी सोडून आमच्या कॉलेजमध्ये आले होते. ते ज्या चांगल्या शिकवायच्या ना टीचर, त्या आम्हाला सांगायच्या की ते खूप आहेत हुशार सर, खूपच हुशार आहेत. पण आम्हाला जेव्हा शिकवायचे ना ते सर, आम्हाला काही कळायचं नाही. म्हणजे जरी त्यांच्याकडे नॉलेज आहे ना, पण त्यांच्याकडे ती स्किल नव्हती की मॅथ्स शिकवण्याची. पण येस ह्या ज्या टीचर होत्या ना, हा, मॅम. तर ते असं प्रेझेंट करता पण आलं पाहिजे ते विद्यार्थ्यांपर्यंत. खूप खूप हुशार होते ते सर, अत्यंत हुशार. म्हणजे त्यांच्याकडे खूप डिग्रीज होत्या, मॅथमॅटिक्स मध्ये एकदम एक्सपर्ट होते. पण त्यांना ते हे नाही करता यायचं, मुलांपर्यंत ते पोहोचवता नाही यायचं. आम्हाला काही कळायचं नाही ते शिकवायचे, काही नाही कळायचं अक्षरशः. आम्ही त्या टीचरना सांगायचो, तुम्ही किती छान शिकवता, आम्हाला त्यांनी शिकवलेलं काही कळत नाही. असं मॅम असतं आमच्या कधी पण कधी. त्या टीचर तशाच आहेत, म्हणजे त्यांना असं जास्त सोपं करून सांगता येत नाही. जितकं त्यांना अवघड करून सांगता येईल तितकं अवघड करून सांगतात त्या. तर असं कोणत्या पण गोष्टीला असं सोपं करून तुम्ही तो मग तर कठीण आहे. क्रिएट मग मॅथमॅटिक्स तुमच्या वर्गातल्या मुलांचं कठीण आहे, मॅम, पण कारण तोच. तुम्ही खूप छान सांगता ना, त्याच्यामुळे सोपं जातं. तो तुम्ही क्रेमरचा नियम सांगितलेला, तो तुम्ही 12-32-13 या नियमानुसार सांगितला. त्यांनी A1, A2 आणि B2 याच्यानुसार खूप अवघड करून सांगितलं होतं ते. येस मॅम, हा काय. म्हणजे त्यांनी पुस्तकातल्या पद्धतीनं सांगितलं होतं. बरोबर. आणि ते आजकाल काय पुस्तकात तर आणखी काय वेगवेगळंच असतं. आमच्या जुन्या ज्या पद्धती होत्या मॅम. सोडवण्याच्या, आता परफेक्ट स्क्वेअर मेथड पण खूप इझिली, पूर्वीच्या पुस्तकात खूप छान पद्धत होती, आणि आता काय वेगळीच करून टाकले तुम्हाला. म्हणजे आणखी कठीण करून टाकले पुस्तकामध्ये. परफेक्ट स्क्वेअर मेथड मॅम जी आहे, मला तर ती शाळेत समजलीच नाही. मॅम. खूप मुलांना समजत नाही ते. आणि तुमच्या पुस्तकात काय आणखी कठीण, एक तर ऑलरेडी ती कठीण आहे, आणि ती पुस्तकात आणखी कठीण करून टाकली. आणि पण जे मी माझ्या स्कूलचे टीचर पद्धतीने असतात ना शिकवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला. माझी जी पद्धत आहे जुनी, त्या पद्धतीने. आणि मॅम जे स्कूलचे टीचर असतात ना, ते फक्त सिलेबस संपवण्याच्या म्हणजे हा, नादामध्ये फटाफट असतात. फटाफट आणि हे करतात. तुम्ही खूप म्हणजे एक्सप्लेन करता, आणि ते तुम्ही हे बघता की आम्हाला ते कसं समजेल, नाही की तुम्ही असं करत नाही की सिलेबस संपवायचा आहे म्हणून संपवत नाहीत तुम्ही. आम्हाला जितकं समजवता येईल तितकं समजवता, आणि खूप आम्ही लकी आहोत की आम्हाला तुमच्यासारखे टीचर भेटले. थँक्यू सो मच. थँक्यू, मॅम. थँक्यू. मॅम, प्रश्न 5वा आहे ना, तो पण एक्सप्लेन करून सांगा. 5वा का? हा 7वा आपण नंतर घेऊया का मग? येस मॅम. 5व्या मध्ये जे आहे ना, 5व्या मध्ये पण आपल्याला छेदामध्ये जे 2 आहेत ना ते घालवायचे. तर पूर्ण समीकरणाला 2 ने गुणावं लागेल तुम्हाला. म्हणजे तुमच्याकडे 2x वर्ग वजा, आणि हे 2x वर्ग वजा 2x अधिक 1/2 बरोबर 0. 1/2 बरोबर 0.
हा जो 2 आहे तो तुम्हाला छेदातून घालवायचा आहे. तर तो घालवण्यासाठी 2ने गुणावा लागेल, पण फक्त एका पदाला नाही, सगळ्या पदांना तुम्हाला गुणावं लागेल. 2x वर्गाला गुणलं, त्यानंतर 2x ला गुणलं, त्यानंतर 1/2 ला पण 2ने गुणलं. इकडे पण गुणायचं असतं, शून्याला पण गुणायचं, पण शून्याला गुणल्यानंतर शून्यच उत्तर येतं. नाहीतर तुम्ही बोलाल अरे शून्याला का नाही गुणलं, तर तिथे पण गुणायचं असतं. पण शून्याला जरी गुणलं ना तरी उत्तर काय येणार आहे? 2 तर इथे 4x वर्ग, 2 4x वर्ग वजा इथे येईल 4x आणि इथे 2 2 निघून जाणार. अधिक 1 बरोबर 0. अधिक एक आता आपला आला या आपला स्टँडर्ड फॉर्म मध्ये प्रमाणित रूपात आलं. आता Yes, याचे sir. अवयव पडायचे. हा 4 आहे, हा 1 आहे. तर अशा 2 संख्या ज्यांचा गुणाकार 4 आहे आणि बेरीज हवी की वजाबाकी आपल्याला आता? बेरीज. बेरीज 4 आली. म्हणजे गुणाकार पण 4 आणि बेरीज पण 4. अशा कोणत्या 2 संख्या आहेत ज्यांचा गुणाकार पण 4 येतो आणि बेरीज पण 4? 2 आणि 2. 2 आणि 2. 2 आणि याला चिन्ह कशी देणार? -2. धन आणि ऋण. धन आणि ऋण. धन आणि ऋण दिलं तर काय होईल त्यांचं? दोघांची वजाबाकी होऊन 0 उत्तर येणार. इथे 0 नको आपल्याला, 4 1 4 पाहिजे, ऋण 4 पाहिजे. ऋण आणि ऋण. ऋण आणि धन दिलं तर वजाबाकी होणार ऋण मुलांना आणि आणि धन. 0 उत्तर येईल. ऋण आणि धन -2, मायनस प्लस -2. नाही येणार. ऋण ऋण दोघांना पण. कारण मला Yes, ऋण ma'am. 4 पाहिजे की नाही, ऋण 4 पाहिजे की नाही. ऋण 4 कधी मिळतील? जेव्हा Yes, दोघांना ma'am. पण ऋण चिन्ह दे. जर मी एकाला इथे प्लस चिन्ह दिलं, मायनस प्लस असं दिलं, तर यांचं सबट्रॅक्शन होईल आणि 0 आन्सर येईल. मला मध्ये थोडी 0 आहे इथं, इथे -4 पाहिजे मला. माझ्या उदाहरणामध्ये ना इथे चुकत होतं म्हणून म्हटलं अवघडच आहे एक उदाहरण. काय चुकत होतं? या चिन्हामध्ये मी एकाला धन आणि एकाला ऋण दिलं होतं. एकाला धन आणि एकाला ऋण दिल्यावर वजाबाकी, आपल्याला बेरीज व्हायला पाहिजे ना त्यांची, येस तर 4 मॅम, उत्तर आता येईल ना. समजलं. हा, Yes, 4 उत्तर यायचं तर दोघांची ऍडिशन व्हायला लागेल आणि ऍडिशन साठी सेम साईन लागते, सारखं चिन्ह द्यावं लागतं. मग इथे मधल्या पदाची आपण फोड करूया या अवयवांवरून. -2x वजा 2x आणि अधिक 1. बरोबर आहे? Yes, पहिलं ma'am. पद आणि शेवटचं Yes, पद ma'am. आहे तसंच आणि मधलं पद फोडायचं. आणि आता 2 2 पदांचा आपण गट करायचा आणि त्याच्यातून सामायिक काढायचं. पहिल्या दोघांमधून काय सारखं येईल? ते सामायिक पण काढता आलं पाहिजे हा व्यवस्थित. 2x. हे दोघं कोणाच्या? 2x. 4 आणि 2 2च्या पाड्यात येतात, त्यामुळे 2 4 कसे लिहू शकतो? 2 गुणिले 2 आणि हे 2 असे 2 तुम्ही सामायिक काढा. आणि राहील काय मग? पहिल्या पदामध्ये काय राहील? 2x वजा 1. पहिल्या पदात 2x वजा 1. हे तुम्हाला नाही कळत का मुलांनो? बाकीच्यांना कळलं का समजतंय मॅम. सामायिक काढायचं? समजलं मॅम. येस मॅम, समजलो. येस मॅम. हे बघा, सामायिक काढताना ना फक्त काय करा माहितीये, तुम्ही पाढ्यात कोणत्या आहेत ना ते बघा. तुमचं आता इथे एक्स एक्स तर आपल्याला कॉमन सेन्सने कळतं की याच्यातून आता हा एक्सचा वर्ग आहे आणि इथे 1x आहे. एक्सचा वर्ग म्हणजे एक्स आणि एक्स असे गुणिले करतो आपण, एक्स गुणिले एक्स. मग 1x दोघांमधून 1x तरी आपण बाहेर काढू शकतो. कॉमन म्हणजे काय? जे दोघांमध्ये सारखं आहे ते बाहेर काढायचं. मग काय सारखं आहे? तर 1x बाहेर काढणार तुम्ही, कारण दोघांमध्ये पण 1 x आहे. इथे ऍक्च्युली 2x आहेत. एक्स वर्ग म्हणजे एक्स गुणिले एक्स, पण याच्याकडे एकच एक्स आहे, त्यामुळे दोघांमधून जर काही कॉमन काढायचंय तर 1x. एक्स तर आपण कॉमन काढणारच आहोत. आता सहगुणकांमध्ये इथे 4 आहे, इथे 2 आहे. दोघं पण कोणाच्या पाड्यात येतात? 4 आणि 2 दोन्ही पण 2च्या पाड्यात येणाऱ्या संख्या दिल्या, 4 आणि 2. मग 2 पण तुम्ही सामायिक काढू शकता.
आता 2 सामायिक काढल्यानंतर 4 कसे मिळतात? 2च्या पाड्यात बे दुणे 4. बघा ते वजा नाही करायचे ना, आपण पाढा बोलायचा. बे दुणे 4. मग 2 राहणार इथे, कारण इथे 4 आहेत. 2 to the 4. 4 म्हणजे 2 आणि त्याच्यामध्ये वजा 1 एक. 2 बाहेर काढ आणि x 1x शिल्लक राहिला, कारण इथे x वर्ग आहे, त्यातला एकच x आपण बाहेर काढला. 1x शिल्लक राहतो इथे. वजा ह्याच्यातलं आपण सगळंच बाहेर काढले. 2 पण बाहेर काढला, x पण बाहेर काढला. बघा मग इथे काही राहिलं नाही. काही राहिलं नाही म्हणजे तिथे काय लिहायचा? 1 लिहायचा. काही नाही शिल्लक राहिला म्हणजे तिथे 1 लिहायचा. कळलं की नाही कळलं अजून? येस मॅम समजलं. समजलं मॅम. आता याच्यामधून तुमचं तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आहे बघा. तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह असते तेव्हा ऋण चिन्ह पण बाहेर काढायचं. आणि याच्यात आता काही सारखं दिसत नाहीये. 2 आणि 1 आहे. कोणाच्या पाड्यात? 1च्या पाड्यातच येणार. म्हणजे काही जर सामायिक नसेल, आता तुम्ही बोलाल 2 आणि 1 कोणाच्या? आता 1च्या पाड्यात येतात. मग 1 काही जर सामायिक नसेल तर 1 बाहेर काढा. मग मी ऋण 1 बाहेर काढते, कारण तिसऱ्या पदाला ऋण चिन्ह आहे. त्यामुळे ऋण आणि 1. आणि जेव्हा आपण 1 बाहेर काढतो ना, तेव्हा आतमध्ये आहे तीच पदं राहतात. फक्त आता मी ऋण बाहेर काढल्यामुळे पुढचं चिन्ह बदलतं. म्हणजे 2x आणि हे चिन्ह बदलणं. मॅम ह्याच्यामध्ये ना पण कंस सारखेच येतात. हा, दोन्ही कंस सारखे येतात. बरोबर. मग हा जो आहे तो एक कंस लिहायचा, 2x वजा 1, आणि दुसऱ्या कंसामध्ये हे 2x आणि हा वजा 1. 2x म्हणजे वजा सेमच 1. येणार कंस. येस दोन्ही मॅम. कंस सारखे येणार. 2x वजा 1 आणि 2x वजा 1 बरोबर 0. मग 2x वजा 1 बरोबर 0 किंवा सेमच किंमत येणार दोन्हीची. 2x वजा 1 बरोबर 0. 2x वजा 1 तिकडे, ऋण 1 तिकडे गेल्यावर धन होणार. ऋण मायनस. x बरोबर 1/2. मग x बरोबर 1/2 आणि x बरोबर 1/2. x is equal to 1/2. x is equal to 1/2. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता आपण बाकीचे B0 असल्यावर C0 असल्यावर कसे फॅक्टर्स पडायचे ते आपण पुढच्या वेळेला शिकू. ठीक आहे? ओके मॅम. येस हे मॅम. सगळी गणितं सोडवायची. 6 पर्यंत सगळी गणितं. ओके. पहिला. गुड नाईट मॅम. बाय मॅम. गुड नाईट. Good night, ma'am. Take care. Sweet dreams, ma'am.